साधू संतांच्या संगतीमध्ये आपल्याला काय मिळालं याचा विचार करण्यापेक्षा साधू संतांच्या संगतीचा सहवास आपल्याला किती लाभला याचा विचार केला पाहिजे. काही लोक साधूच्या संगतीत याच्यासाठी येतात, काहीतरी धन प्राप्त व्हावं, कुठेतरी लग्न व्हावं, अशा अनेक गोष्टी साधूकडे घेऊन येणारा समाज खूप आहे. साधूच्या संगतीत काहीतरी प्राप्त होईल, नाम लौकिकता प्राप्त होईल, एवं तेवं. पण साधू संतांच्या संगतीमध्ये आपला सहवास किती प्रार्थनीय आहे हे महत्त्वाचं आहे. आणि साधू आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतो. इतर गोष्टींना तो गौण ठरत असतो. कारण मुख्य त्याचं ध्येय आहे की त्या प्रकाशापर्यंत आपल्याला पोहोचवणं हे त्याचं मुख्य ध्येय असतं. म्हणून अशा साधू संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा आणि त्यांची सेवा, त्यांचा सहवास, त्यांची जी आत्मशक्ती आहे, ऊर्जाशक्ती आहे, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. साधूकडून काय प्राप्त होईल याचा विचारच करू नका. साधूच्या सहवासात काय मिळेल याचा विचार करा. साधूकडून काही भेटणार नाही तुम्हाला. आणि साधूच्या जीवनातला पैसा किंवा साधूंनी दिलेला पैसा किंवा त्या संगतीमध्ये प्राप्त झालेला पैसा, धन दौलत ही काही कामाची नसते. कारण की ती दैवी संपत्ती असते आणि दैवी संपत्ती ही फक्त देवाधर्माच्या सत्कार्याच्या कामालाच येत असते. संसारात अथवा इतर उपभोगासाठी ती कामाला येत नसते. मग काय कामाला येत असतं तर साधूच्या जीवनातलं सहवास, त्यांच्या जीवनातलं प्रेम, त्यांच्या जीवनातली आदरता, आत्मीयता हे आपल्या कामाला येईल. म्हणून साधू संतांच्या सहवासाचा प्रयत्न करा. निश्चित आपल्याला काहीतरी प्राप्त होईल.